वेलकम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत, मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं रीडिंग, वाचन. त्याच्यामध्ये रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि स्टडी लँग्वेज, एकंदरीत आपण 5-6 गोष्टीबद्दलचं बोर्डवरती लिहिलं होतं. परंतु रीडिंगबद्दल मात्र काही गोष्टी सांगितलं की एकंदरीत वाचण्यामध्ये इंग्रजी शब्द जे असतात एकाच उच्चाराचे कसे येतात किंवा एकाच उच्चाराचे असल्यानंतर देखील ते वेगवेगळे स्पेलिंग कसे होतात किंवा एकाच स्पेलिंग म्हणजे एकच स्पेलिंग असणारे पण उच्चार मात्र वेगळे असणारे, तर ते पण सांगितलं. एकंदरीत एक एक गोष्टी जरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच मोठमोठे जे नामांकित प्रसिद्ध ज्या ट्युशन क्लासेस किंवा मोठमोठ्या नामांकित इंग्रजी शाळांमध्ये जाऊन जे विद्यार्थी आज शिकू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही मात्र या ट्युशन क्लासच्या माध्यमातून शिकू शकाल. फक्त पॉझिटिव्ह लक्ष केंद्रित केलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार ठेवून जर एक एक गोष्ट समजून घेतली तर निश्चितच तुम्हाला जे मोठमोठे एक्सपर्ट टीचर किंवा मोठमोठ्या असे मोठमोठ्या पुस्तका ज्या आहेत ह्या देखील ज्या गोष्टी शिकू शकल्या नाही त्या गोष्टी एक छोटासा हा ट्युशन क्लास आणि एक छोटासा व्यक्ती की जीवनामध्ये काहीतरी चांगलं करावं आणि जे जीवनाचं जे ज्ञान आहे, जे मी भाषण प्रवचन देतो आहे, या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायच्या. तर एक माध्यम इंग्रजी ट्युशन क्लासचा घेतला, परंतु त्यावेळेस मला कळलं नव्हतं की आज इंग्रजी हा विषय देखील एक मोठा गडबड घोटाळा करणारा असेल आणि ह्या इंग्रजी विषयामध्ये सत्य लपलेला असेल हे मला हळूहळू मग कळायला लागलं. आणि मग त्यानुसार मग मी देखील तशी तयारी आणि तसा अभ्यास करायला लागलो. आणि आज पाहता पाहता आज जे काही आम्ही सांगतो आहोत ते देखील 10-10 15-15 वर्ष इंग्रजी शाळेत जाणारे किंवा इतर ट्युशन क्लासमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत ते देखील या गोष्टी शिकू शकत नाही आणि समजू शकत नाही. डजमधला फरक समजत नाही. साध्या काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल, त्याला जरी नकारार्थी करायचा असेल तर त्याच्यामध्ये नॉट लावण्यासाठी डूच्या रूपांचा, डू डजचा, डिडचा वापर केल्याशिवाय नॉट लावता येत नाही. हे देखील मुलांना माहीत नाही. हॅजमधला फरक माहीत नसते. बीचे रूप इजारे वॉज, वर, शॅल बी, विल बी आणि हॅवची रूप देखील हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव हे देखील माहीत नसतात. टेन्सचा तर पूर्ण बट्ट्याबोळच असते. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आता जे पुस्तक दाखवले मी तुम्हाला, तर या पुस्तकामध्ये काय आहे या पुस्तकामध्ये जर पाहाल, एवढी मोठी पुस्तक आहे, चांगली पुस्तक आहे, अनुभवी रायटर आहेत नाही एकच आहे हा सुरे. तर याच्यामध्ये ह्या 4 पुस्तका लिहिलेल्या आहेत. या 4 पुस्तका, एक प्रायमर आहे म्हणजे सुरुवातीचं प्रायमर ज्या इंग्रजीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये छोट्या पुस्तकामध्ये खूप छानपैकी या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आहेत. हा सुरे इंग्लिश प्रायमर. त्याच्यानंतर मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी हासुरे, इंग्रजी व्याकरण आणि शब्द पाठांतर लर्न करण्यासाठी पार्ट ऑफ दी स्पीच मधले जे शब्द असतात ते गटवार डिक्शनरी, हासुरे गटवार डिक्शनरी. आणि त्यानंतर आपण सर्वांनी इंग्रजी बोलणं शिकावं, तर त्यासाठी हासुरे सचित्र इंग्लिश स्पीकिंग कोर्स, हा एवढा मोठा इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी दिसतील. 2 गोष्टी म्हणजे
तर पहा, सुरुवातीला जे मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील सुरुवातीला थोडक्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्यानंतर प्रायमरी पुस्तकामध्ये असणाऱ्या त्या देखील गोष्टी तर सुरुवातीला सांगितलेल्या आहेत. परंतु संपूर्ण जे पुस्तक आहे, सगळी जे पुस्तक आहे, तर ह्या संपूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला सर्वत्र पूर्ण बुकमध्ये टेन्स आणि ऑक्झिलिअरीज संपूर्ण पुस्तकामध्ये हे 400 रुपयाचे जे पुस्तक आहे, ह्या संपूर्ण 400 रुपयाच्या पुस्तकामध्ये 2च गोष्टी तुम्हाला दिसतील. तर पुस्तक छान आहे आणि ह्या 2च गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. परंतु ह्या 2 गोष्टी देखील कशा शिकायचे, टेन्स आणि ऑक्झिलिअरीज, ह्या देखील आजच्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आणि शिकवणाऱ्या मास्तरांना देखील माहीत असेल असं मला वाटत नाही. कारण की आज या छोट्याशा ट्युशन क्लासमध्ये मॅक्झिमम इंग्रजी शाळेतले आणि जनरल ट्युशन क्लास असल्यामुळे 5व्या वर्गापासून 10वी 12वीच्या मुलांना एकत्र बसवत असल्यामुळे प्रत्येक शाळा, मग ते कोणतीही असो, रॉयल पब्लिक असो, महर्षी असो, पोद्दार असो की स्वामीनारायणन असो, इंटरनॅशनल, एक शाळेतले जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा एका शाळेतला विद्यार्थी किंवा एका ट्युशन क्लासचा विद्यार्थी असा भेटत नाही की त्यांना टेन्स आणि ऑक्झिलिअरीज देखील जे 2 गोष्टी आहेत त्या होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक आणि नकारार्थी प्रश्नार्थक या 4 गोष्टीमध्ये डिवायडेड, या 4 गोष्टीमध्ये देणारी हे पुस्तक आहे. तर एकच वाक्य 4 प्रकारामध्ये कसं लिहायचं, होकारार्थी, नकारार्थी आणि त्याच वाक्याला मग होकारार्थी प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न कसं करायचा, तर तसं ABCD असे 4 अल्फाबेट देऊन हे सगळे टेन्स आणि ऑक्झिलिअरीज शिकवणारी हे एक मोठी आणि छान पुस्तक आहे. याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज पण दिलेली आहे, भरपूर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राचा जो नकाशा पण दिलेला आहे. पहिल्या पेजमध्ये अब्राहम लिंकनचे हेडमास्टर्स पत्र ते देखील दिलेले आहे. छानपैकी डोकं लावून, दिमाग लावून, बुद्धीचा वापर करून हे पुस्तक बनवलेली आहे. तर मला तेच सांगायचं आहे की 2 गोष्टी शिकण्यासाठी देखील आम्ही एकाच महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये देखील ह्या 2 गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो. परंतु गोष्ट अशी आहे की एकदम कमी खर्चामध्ये आणि नाहीच्या बराबर फी असल्यामुळे लोकांना याचा अर्थच कळत नाही. परंतु आता मात्र जमान्यानुसार आणि ह्या अज्ञानी लोकांचा ज्या दृष्टिकोनातून कल आहे त्यानुसार फी वाढवावं लागेल. कारण की फी हे आम्हाला मिळण्यासाठी, घर संपत्ती आणि मोठं होण्यासाठी नाही, तर फी वाढवून त्याच फीमध्ये, त्याच पैशाने समाजाचं भलं कसं करता येईल, विद्यार्थ्यांचं भलं कसं करता येईल. आज मोठमोठे नेता लोक किंवा मोठमोठे आर्थिक क्षेत्रातले आणि बिझनेस करणारे मोठमोठ्या कंपनीवाले ते देखील करू शकत नाही. त्या गोष्टी करण्याची शक्ती, सामर्थ्य आणि ते ज्ञान आमच्या ट्युशन क्लासला प्राप्त झालेले आहेत. फक्त आता तुम्हाला जरी ह्या गोष्टींची जाणीव झाली, संत आणि सद्गुरूचा आणि संतांचा सत्याचा जो मार्ग आहे, ईश्वरी मार्ग आहे, तो जरी आम्ही सांगतो आहे त्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर सगळ्या प्रकारचे सर्व धर्म समभाव या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे, असं तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. आम्ही तेच म्हणतो आहे, खरा तू एकच धर्म जगाला प्रेमार पावे, असे साने गुरुजींना म्हटलेले आहे. आणि मला हे सांगायचं आहे की साने गुरुजीला घडविणाऱ्या जशी माता झाली तसे आपण हे जरी सुरुवातीपासूनच आजकाल आपण पाहतो आहे की मुलांना जन्म देण्याचंच काम करतात, परंतु त्यांना तयार कसं करायचा हे श्यामची आई हे पुस्तक जे आहे ते वाचायला पाहिजे. माता जिजाऊ जिने शिवाजी महाराज घडवलं त्यांचं चरित्र वाचायला पाहिजे. ज्या मुलांची आणि मुलींची म्हणा त्या काळामध्ये शिकण्याचा सर्वसामान्य लोकांना अधिकार नव्हता. विटाळ करायचा, कुत्र्या मांजराचा विटाळ नाही, परंतु एखादा खालच्या दर्जाचा व्यक्ती जे अनुसूचित जाती जमाती मार मांग तेली नाही, तर असे जे आहेत उच्च दर्जाचे नाही, ब्राह्मण नाही, त्यांना मात्र शाळेमध्ये किंवा चांगल्या गोष्टी शिकण्याचा अधिकार नसायचा. असे वर्णवादी भेदभाव त्या मनुस्यमूर्तीमध्ये असल्यामुळे बाबासाहेबांनी ते मनुस्यमूर्ती जाळली. असो,
तर आपला विषय हा जो आहे हा हा सर्व व्यापक दृष्टिकोनातून असल्यामुळे मी इंग्रजीला धरूनच ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु हा विश्वव्यापक जो विशाल अशा ज्या गोष्टी आहेत, मोठ्या ज्या गोष्टी आहेत, सर्व क्षेत्रातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या मात्र एका 10-15 मिनिटांमध्ये, अर्ध्या घंट्यामध्ये सांगून होणार नाही. तर जसं जसं सिच्युएशननुसार, जसं जशी परिस्थिती येईल, जसं जसं समोरच्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतील आणि सांगणं खूप गरजेचं आहे, त्यानुसार जरी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत राहिल्या तर निश्चितच तुम्हाला याच इंग्रजी ट्युशन क्लासच्या माध्यमातून इतर गोष्टींचं ज्ञान देखील तुम्हाला मिळायला लागेल. आणि तसंही पर्सनली आणि वेगळ्या देखील व्हिडिओज छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या अशा इंस्टाग्रामवरती छोट्या आणि मोठ्या ज्या असतात 5 मिनिटापेक्षा मोठ्या, 10 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या अशा विचारांच्या आणि ह्या इंग्रजी टीचिंगच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती, यूट्यूब ॲपवरती आम्ही पाठवत असतो. तर हे एक सेवा आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून 4 पैसे मिळावा या दृष्टिकोनातून हे टीचिंग केल्या जात नाही आणि हे व्हिडिओज, हे एपिसोड बनवल्या जात नाही. तर सगळ्यांचा फायदा व्हावा, सगळ्यांनी इंग्रजी आणि जीवन शिकावं हा दृष्टिकोन ठेवून ह्या गोष्टी आम्ही देत राहतो. तर एक लक्षात ठेवायचं आहे की हासुरे व्याकरण, याच्यामध्ये हासुरे व्याकरण असो, गटवार असो, एकाच व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकी, प्रायमरी हासुरे असो की मग हा सचित्र असो, ह्या 4ही पुस्तका ज्या आहेत ह्या एक दुसऱ्यावर डिपेंड करणाऱ्या आहेत. परंतु समजा इंग्रजी व्याकरण मात्र जी पुस्तक आहे ती इतकी छान पुस्तक आहे, छोटीशी पुस्तक, की जवळपास 5व्या वर्गापासून तर 10वी-12वीच्या मुलांना संपूर्ण पाठ्यक्रमामध्ये असणारे जे व्याकरण आहे ते व्यवस्थित आणि चांगल्याने टेन्स देखील चित्रासकट सांगितलेल्या गोष्टी आहेत. काही शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितलेल्या आहेत, काही डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. परंतु मराठीच्या माध्यमातून ती जे पुस्तक तयार केलेली आहे, तर हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मॅप दिलेलाच आहे, एक चांगली देण आहे. तर अशा व्यक्तीला आपण नमस्कार केला पाहिजे, प्रणाम केला पाहिजे आणि असेच व्यक्ती घडावेत ज्याच्यामुळे या इंग्रजीचं, आणि जसं इथं देखील पहिल्या पेजवरती हा अब्राहम लिंकनचा जो विचार दिलेला आहे याचा अर्थ की या व्यक्तींचा दृष्टिकोन एक व्यापक असायलाच पाहिजे आहे, याच्यात काही वाद नाही. आता आपण जाणार आहोत रीडिंग झालं. आता रायटिंग बद्दल आपण थोडासा विचार करू. तर रायटिंग जे आहे त्याच्याबद्दल आपण, तसं प्रत्येक गोष्टीचं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की प्रत्येक गोष्टींचा आपण डिटेल आणि डीपमध्ये जाऊन विचार करायला गेलो तर एक एक गोष्ट शिकायला साल लगते है. परंतु तुम्हाला मात्र मी यदि समझ हो तो हर पत्थर सीढ़ियां बन जाती है, वरना नासमझ सीढ़ियों को भी पत्थर समझ लेते हैं, अशा पद्धतीनं की एकावरूनच म्हणजे सीतावरून भाताची परीक्षा, अशा पद्धतीनं ह्या गोष्टी सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो की ज्याच्यामुळे तुम्हाला इतर गोष्टी देखील स्वतःहून करता येईल. नाहीतर प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकण्याचा प्रयत्न, ट्युशन लावण्याच्या, शिकण्याच्या, शाळा कॉलेजच्या भरोश्यावरती राहिला तर जन्मामध्ये 10 जन्मामध्ये तुम्ही शिकू शकत नाही. कारण की नॉलेज इज अन ओशन बट वी आर वन ड्रॉप ऑफ इट. नॉलेज नेवर गोज इन वेन. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर आता आपण रायटिंग पाहणार आहोत. रायटिंग तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, रायटिंग बद्दल आपण थोडीशी माहिती मिळवूया, थोडासा विचार करूया. रायटिंग म्हणजे काय? तर इथं हा रायटिंग शब्द लिहून दिलेला आहे. तिथं काय बोर्डवरती आता काय सांगणार नाही. तर आता बसून तुम्हाला मी त्याची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वात पहिले ही एक पुस्तक दाखवतो मी तुम्हाला की रायटिंग जे आहे, हे रायटिंग जे आहे इंग्लिश हँड रायटिंग, ब्युटिफुल हँड रायटिंग म्हणजे विद्याभारती जे पुस्तक आहे. तर बघा, हे जे पुस्तक आहे याच
याच प्रवचनामध्ये भाषणामध्ये याच्या एपिसोडमध्ये ही पुस्तक सांगितली होती. गरज पडल्यास तुम्ही ही पुस्तक देखील घेऊ शकता. इथं एकाच व्यक्तीच्या किती पुस्तकं आहेत? 4 पुस्तकं आहेत आणि ह्या देखील बघाल तुम्ही तर 4 पुस्तकं. इथं खाली मॅप पण दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या पुस्तका मिळतात, भेटतात. याच्यात काही वाद नाही. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे की तुम्हाला एक एक गोष्ट सविस्तर समजायला पाहिजे. तुमचं कन्फ्युजन दूर व्हायला पाहिजे. कारण की तुमचं कन्फ्युजन दूर नाही झाला तर तुम्हाला एकही गोष्ट बरोबर शिकता येणार नाही आणि जीवनाला सुखी समृद्धी आनंदी ठेवता येणार नाही. टेन्शन वाढत राहील. आता पहा, एक म्हणजे टेन्स, त्याचा अर्थ काळ होते आणि त्याच टेन्सचा दुसरा अर्थ काळजी पण होते. काळजी घेणे टेन्स, आणि त्याच टेन्स पासून टेन्शन केलं तर मग त्याचा नाम तयार होतो. टेन्शन आहे म्हणजे चिंता आहे, नाम तयार झाला. तर पहा, शब्द एकच असते. तर अशा पद्धतीने जरी आपण इंग्रजी शिकणाऱ्यांनी एकच शब्द वेगवेगळ्या अर्थानं कसा वापरला जाते या गोष्टीकडे जरी आपण लक्ष केंद्रित केला तर निश्चितच इंग्रजी शिकता येईल. इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांना ज्या गोष्टी शिकता आलेल्या नसतील त्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील जर तुम्ही एक एक व्हिडिओज आणि एक एक गोष्टीकडे लक्ष दिलं तर. कारण की आम्ही देखील किंवा जो रोहित खेत्रे सर जे आहेत, जे आज घरोघरी जाऊन एक समाज जागृतीचे एक महान मोठे काम करून राहिलेले आहेत, असं एक रोहित खेत्रे सर देखील इथंच येऊन या गोष्टी, महत्त्वपूर्ण गोष्टी, बेसिक गोष्टी शिकला आणि आता लोकांना शिकवण्यासाठी आणि समजून देण्यासाठी इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकता आणि शिकू शकता. हे सांगत आहे आणि सांगण्याचा पूर्ण प्रयत्न, आणि त्याला खूप आनंद वाटतो आहे की अशी सेवा करण्यात आणि अशा गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी देण्यात जो मजा आहे तो टाटा बिर्ला बनण्यात नाही आहे. चला तर आता आपण दुसरी पुस्तक जे आहे सुंदर हँड रायटिंग, तर पहा, थोडासा 20-25 मिनिटाच्या आतमध्ये आपण ह्या गोष्टी संपवू. कारण की असं नाही आहे की घंटा 2 घंटे बोलल्या जाणार. मी पहिले सांगितलेल्या गोष्टी आहेत. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टीच अशा आहेत, कोणत्याही गोष्टी की जेवढं तुम्ही डीप जाल तेवढं अधिक त्याचा खुलासा होत राहते, तेवढा अधिक विस्तीर्ण आणि तेवढे अधिक विचार प्रगट होत राहतात. जसं की एका अंकुरातून झाड तयार होते आणि त्या झाडापासून हळूहळू त्या झाडापासून पत्ते, फांद्या, ब्रँचेस, आणि मग त्याच्या ब्रँचेसमधून पुन्हा त्यांना ब्रँचेस फुटतात, पुन्हा पत्ते निघतात. ही निसर्गाची जी किमया आहे, अल्केमी ऑफ नेचर, रक्षा भराडियानं याच्यावरती एक लेसन 10व्या वर्गामध्ये लिहिलेलं आहे. ते निसर्गाची जी किमया आहे, अद्वितीय किमया आहे. परंतु तोच वृक्ष जेव्हा विशाल बनते, मोठा बनते, तेव्हा त्या झाडावरती तुम्ही चढा, त्याला काही होणार नाही. उलट मोठा झालेला झाड हा तुम्हाला फुलं, फळे, कंदमुळे, भरपूर काही गोष्टी देतो. तर एक लक्षात ठेवायचं आहे. परंतु जेव्हा मात्र तो बीजांकुरण होते, म्हणजे बीजातून बाहेर निघतो, अंकुर राहतो, त्यावेळेस मात्र त्याची देखभाल नाही केली गेली, त्या अंकुराची जरी देखभाल नाही केली, खत पाणी, औषध उपचार, कीड लागते कधी, तर एकंदरीत कुंपण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी, सूर्यप्रकाश, ह्या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष केंद्रित नाही केलं तर तो चांगल्या जातीचा झाड होऊ शकणार नाही, खराब जातीचे होतील. जसं बाबळीचे आहेत, कुठे झाडू आपतो तो, गाजर गवत कुठेही होते. म्हणजे जे काही उच्च क्वालिटीचे फळ नाही आहेत, जसं आंबा आहे, आंब्याचे झाड दाखवा ना बिना कुंपण केल्यानं होईल का? बकऱ्या खाऊन टाकतील. त्याचे पत्ते देखील किती चवीने खातात बकऱ्या, म्हणजेच ह्या शेळ्या. तर मला ते सांगायचं आहे की एक झाडाची किमया किती महत्वाची असते.
त्या झाडाला महत्वपूर्ण चांगल्या झाडाची वाढ करण्यासाठी देखील आपल्याला कशी काळजी घ्यावी लागते, तशीच काळजी आपल्याला रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग प्रत्येक गोष्टींची, आता ज्या गोष्टी मी बोलतो आहे ह्या काय ताबडतोब या क्षेत्रात आलो आणि बोलायला लागलो असं नाही आहे. 15 वर्षापासून केलेला ध्यान, चिंतन, विचार, मनन, अभ्यास आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि तो देखील मला मिळण्यासाठी, माझ्या घरच्या लोकांना मिळण्यासाठी बिलकुल नाही केलेला आहे. हा शरीर देखील माझा नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. माझा शरीर म्हणून मी जगत नाही, तर एक दिवस हा शरीर सोडण्याची ताकद देखील मी माझ्यात मिळवलेली आहे. ऍट दिस टाइम, आताही जरी मला मरण आलं तरी मी तयार आहे मरायला. मी असं म्हणणार नाही की अरे मला वाचवा, असं म्हणेन की मी मेल्यानंतर जिथं स्वर्ग असेल नसेल तो वेगळी गोष्ट आहे, तिथंही मी माझे काम करत राहीन. या दृष्टिकोनातून हे विचारधारा मी संतांपासून शिकलेली नाही, तर त्या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. आणि जसं मला एक लकीर मिळाला तेव्हा मग मला कळलं की माझ्या गोष्टी ह्या संत साहित्यामध्ये मिसळणाऱ्या आहेत. आता मी एकटा नाही, माझ्या सोबतीला भरपूर साधू संन्यासी आहेत. खरे साधू संन्यासी, पाखंडी नाही. चला तर आता आपण विचार करूया. 20 मिनिटं झालेले आहेत. 5-7 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिटाच्या आतमध्ये आपण ह्या आता सुंदर हँडरायटिंग म्हणजे काय याच्याकडे तुमचं लक्ष असेलच. सर पुन्हा पुस्तक दाखवतात, परंतु सुंदर हँडरायटिंग म्हणजे काय याच्यावरती काय सांगत नाही. तर सांगून देतो, एक सुविचार आहे, सुंदर हँडरायटिंगचा एक सुविचार आहे. खराब हँडरायटिंग हे अर्धवट ज्ञानाचे प्रतीक आहे, असं सुविचार आहे. खराब हँडरायटिंग, जर तुमची हँडरायटिंग खराब आहे तर जे मॉडरेटर आहेत, जे एक्झामिनर आहेत, जे तुमचे पेपर चेक करणारे आहेत, किंवा शाळेमध्ये तुमचं नोटबुक चेक करणारे टीचर आहेत, तुमची हँडरायटिंग जेव्हा खराब असते, नाही समजली तर चुका मिळतात. ठीक आहे, समोरासमोर जरी तुम्ही म्हणता की सर मी बराबर लिहिलेले आहे, परंतु जेव्हा ते पेपर तुम्हाला तुमच्या अब्सेंटीमध्ये, जेव्हा तुम्ही प्रेझेंट नसता त्यावेळेस चेक केल्या जातात, तेव्हा तुम्हाला का फोन लावून किंवा व्हिडिओ कॉलिंग करून तुम्हाला विचारतात की हे काय लिहिलेत. तसं नाही. आणि म्हणून आपल्यालाच आपल्या चुका पाहता आल्या पाहिजे, आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करता आल्या पाहिजे. बरेचसे विद्यार्थी मी पाहतो आहे, हँडरायटिंग कशी ना कशी काढतात. त्यांना जरी आपण चूक दिलं तर मग ते समोर येऊन म्हणतात की सर हा आमचा बराबर आहे, परंतु असे म्हणत नाही की सरांना ही गोष्ट आपली हँडरायटिंग समजली नाही आणि म्हणून चूक दिलेला आहे, आणि म्हणून आपण हँडरायटिंग चांगली काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ब्युटिफुल हँडरायटिंग काढायला पाहिजे. पहा, लक्षात ठेवायचं आहे, जितकं अधिक तुम्ही चांगली हँडरायटिंग काढाल त्यासाठी देखील एक छान सुविचार आहे इंग्रजीमध्ये. रीडिंग मेक द फुल मॅन, कॉन्फरन्स ऑफ रेडीमॅन. रिपीट करतो आहे, रीडिंग मेक अ फुल मॅन, कॉन्फरन्स अ रेडी मॅन, अँड रायटिंग एक्झॅक्ट मॅन. पहा किती सुंदर सुविचार आहे. तर याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. रीडिंग, जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये रीडिंग बद्दल पाहिलं होतं. तर रीडिंग मेक द फुल मॅन म्हणजे वाचनामुळे माणसाला परिपूर्णता येते. आणि कॉन्फरन्स रेडी मॅन म्हणजे बोलल्याने माणसाला तत्परता येते, कॉन्फिडन्स, तत्परता येते. आणि अँड रायटिंग आणि एक्झॅक्ट मॅन, रायटिंगमुळे माणूस एक्झॅक्ट तयार होते. म्हणजेच रायटिंगमुळे माणसाला अचूकपणा येते. अचूकपणा म्हणजे ज्या पुन्हा चुका होणाऱ्या असतात त्या चुकाचे प्रमाण कमी व्हायला लागते. आणि यासाठी देखील पुन्हा चुका नाही करायला पाहिजे. तर छानपैकी एक थॉट्स इंग्रजीमध्ये सांगतो आहे बेटा, देअर इज नो
there is no shame in failing again and again. The only shameful thing is you are failing again and again by making the same mistake. So don't repeat your mistakes, create new plans to replace them. असं आहे. छान सुविचार आहेत. सुविचाराच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण जीवनाच्या आणि ह्या इंग्रजी टीचिंगच्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत राहतो. आणि आपण देखील हळूहळू आज मोठ्या तेजीनं सबस्क्रायबर आणि फॉलोअर वाढत आहे. असंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिथं कुठे महाराष्ट्राचे मराठीवाले जे शिकणारे असतील इंग्रजी ऑल इंडियामध्ये जगामध्ये, त्यांना देखील या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा, शिकवण्याचा आणि टॅलेंटची निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो. अशा पद्धतीनं 25 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत आणि या 25 मिनिटांमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर रीडिंग किती महत्त्वाची आहे त्याबद्दल मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, मग असे ज्या मुलांची ज्यांची चांगली रीडिंग आहे, ज्यांची चांगली रायटिंग आहे, ज्यांचं चांगलं बोलणं आहे, ज्यांची चांगली भाषा लँग्वेज आहे, त्यांच्यासाठी नाही, परंतु ज्यांची कमजोरी या चारही गोष्टीमध्ये आहे त्यांनी मात्र एक आमच्या सांगितलेल्या गोष्टीकडे किंवा आता जे सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत या 25 मिनिटांमध्ये, त्या एक वेळा नाही तर त्या अनेक वेळा पुन्हा तुम्हाला पाहायला पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये स्थिर होत नाही, माइंडमध्ये सेट होत नाही, त्या स्पष्टपणे आठवत नाही, तेव्हापर्यंत त्या गोष्टी करायला पाहिजे. तशीच जेव्हापर्यंत तुमची चांगली हँडरायटिंग, सुंदर हँडरायटिंग निघत नाही, तेव्हापर्यंत ह्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस करायला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, असे प्रॅक्टिस करायच्या. पुन्हा दुसरी बुक घेता येईल किंवा दुसरं एक नोटबुक घेऊन त्याच्यामध्ये अशा गोष्टी, प्रॅक्टिसच्या गोष्टी करता येतील, लिहिता येतील. आणि मग एक शब्द आणि मग त्या एक अल्फाबेट आणि त्या एक अल्फाबेटापासून एक स्पेलिंग, एक शब्द तयार कसं करायचं आणि त्या शब्दांपासून वाक्य तयार कसं करायचं, पॅरेग्राफ कसं तयार करायचा आणि त्या पॅरेग्राफ पासून मग ह्या मोठमोठ्या ज्या पुस्तकं असतात त्या देखील तयार करता येतात. म्हणून एक साधे सब साधे असे संतांनी म्हटलेलं आहे. शेवटी संतांचं जे ज्ञान आहे सगळ्यात वरचं ज्ञान आहे. त्याच्याशिवाय आपल्याला खरी अक्कल प्राप्त होणार नाही, खरी समज प्राप्त होणार नाही आणि ज्ञानाचे मूळ करणार नाही. जीवनाच्या जिथं सत्य लपलेलं आहे त्याही गोष्टी करणार नाही. मग तुम्ही SP DSP कलेक्टर बना, एक मोठा अधिकारी बना, परंतु ज्याच्याकडे सत्य नसेल, संतांचे ज्ञान नसेल, ज्यांच्यामध्ये झुकाव, समजदारी आणि दया, क्षमा, शांती ह्या गोष्टी नसतील, तर त्याचा कलेक्टर बनण्याला, त्यांचा मोठा अधिकारी बनण्याला किंवा MPhil PhD करण्याला आणि रिटायरमेंट झाल्यानंतर चव्हाट्यावर जाऊन तिथं बसतील, गप्पा गोष्टी करत बसतील, त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टी त्या सांगत राहतील. परंतु मैदानामध्ये येऊन जसं मी आणि रोहित खेत्रे सर जे आहेत त्या गोष्टी आम्ही ह्या गोष्टी समाजसेवेच्या ह्या करत आहोत, ह्या गोष्टी सांगण्यासाठी नाही, ह्या गोष्टी करण्यासाठी आहेत. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. तर मित्रांनो, जेवढं सांगितलं तेवढा या विषयामध्ये, इंग्रजीचं असो, कोणताही विषय असो की जीवनाचा विषय असो, ह्या गोष्टी कमीच आहेत. आणि या माध्यमातूनच, इंग्रजी स्पीकिंग क्लासच्या माध्यमातून मी तुम्हाला जीवनाबद्दलची माहिती सांगत राहतो. काही लोकांना, विद्यार्थ्यांना गेल्या 15 वर्षापासून आवडत नव्हत्या आणि नसणार, त्याला मी काही करू शकत नाही. परंतु ज्या मुलांना, ज्या पालकांना आणि ज्या व्यक्तींना ह्या गोष्टी आवडतात, त्यांचं जीवन मात्र समृद्धमय होऊन जातो. त्याला जीवनामध्ये मात्र भरभराटी येतो आणि त्यांच्या जीवनामध्ये मात्र आणि असा डल विद्यार्थी असेल त्यालाही बुद्धिमान, बुद्धिचातुर्य, विवेकशील, प्रज्ञाविकसित करून आपल्या जीवनामध्ये प्रगती करता येतो आणि जे बनायचं आहे ते त्याला बनता येतो. तर ईश्वर करे की आपल्या सगळ्यांना जे बनण्याचं, जे करण्याचं धाडस निर्माण व्हावं आणि आम्ही सांगितलेल्या गोष्टीकडे
ईश्वरी गोष्टीकडे आणि खास इंग्रजीकडे, जीवनाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता आमची सद्गुरू वामनराव पैचीच आपण प्रार्थना नेहमी मनाला सांगतो विद्यार्थ्यांना, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं कल्याण कर, सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. एकंदरीत सद्गुरू वामनराव पैनं लिहिलेली छान कविता आहे. सगळ्यांचं भलं करण्यातच आपलं भलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जो व्यक्ती स्वतःच्याच भल्याचा विचार करतो तो व्यक्ती एका डिंबक, एका मेंढकाप्रमाणे, एका बेडूकप्रमाणे जीवन जगतो. आणि म्हणून आपण जसं ज्ञानेश्वराने विश्वव्यापक जे कल्पना आपल्या ज्ञानेश्वरीत लिहिली, हे विश्वची माझे घर, तर तशा पद्धतीनं हे विश्वची माझे बंधुभाऊ आणि मी तसे सगळं जे माझ्यासाठी जे मी मनोकामना करतो आहे ते सगळ्यांनाच मिळावं, अशा पद्धतीचा माणूस मात्र सत्यापर्यंत पोचते. तर या इंग्रजीच्या आणि सत्याच्या गोष्टी, दोन्ही गोष्टी जीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्याशिवाय आपलं जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याशिवाय आपल्या जीवनाला एक खरा आनंद आणि आनंदाचं नंदनवन आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये फुलत नाही. नंतर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत इंस्टाग्रामसाठी आणि अजून 5-5, 10-10 मिनिटाच्या यूट्यूबसाठी वेगळ्या, त्या गोष्टी देखील आम्ही पाठवत राहतो. त्या देखील तुम्ही पहा. वेळ नसेल तर 1-1 मिनिटाच्या, 2-2 मिनिटाच्या त्या देखील व्हिडिओज पहा. अशा पद्धतीनं जर तुम्ही पाहत राहिल्या तर पहा तुमच्या जीवनामध्ये काय काय पालट होते आणि काय प्रगती होते आणि काय मस्त तुम्हाला ह्या गोष्टींचा आनंद मिळते. कारण की आनंदाच्या डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, असे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. नंतर छोट्या छोट्या व्हिडिओज मी संतांबद्दलच्या अजून देणारच आहे. मागच्या वेळेस पण मी संतांबद्दलचं 1-1 व्हिडिओ 5-5, 6-6 मिनिटाची यूट्यूबवरती पाठवलेली आहे. पुन्हा अजून, कारण की ह्या गोष्टी न संपणाऱ्या आहेत, सत्याच्या संतांच्या गोष्टी न संपणाऱ्या आहेत. आणि ह्या गोष्टी जरी आपण थांबवल्या तर थांबला तो संपला, अशीच गोष्ट होते. याच्यातूनच माणसाला खऱ्या ज्ञानाची निर्मिती करायची असेल किंवा कोणताही विषय समजून घ्यायचा असेल तर निश्चितच मात्र आपण संत वचने पाळली पाहिजे आणि सत्याचा मार्ग धरला पाहिजे. सत्याचा मार्ग धरला पाहिजे. आणि कोणताही जाती धर्माचा संत असो, तो एकनाथ महाराज असो, गोरा कुंभार असो, सावता माळी असो, नरहरी सोनार असो, कोणीही असो, संताचा भेदभाव नाही आहे. खरे जे संत आहेत त्यांचा धर्म, जाती, पंथ एकच आहे. फक्त नाव जरी वेगवेगळे असले परंतु काम मात्र एकच आहे. अखंडाचा सगळ्या विश्वाचा ईश्वर मात्र एकच आहे. जसं सूर्य एक आहे, चांद एक आहे, धरती एक आहे, तसं ईश्वर देखील एक आहे. हे आपण कळलं पाहिजे. आणि म्हणून जो एक दुसऱ्यांबद्दलचं भेदभाव करतो नाही, तसं नाही करायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या जवळपासच्या असतात, आपल्या कुटुंबाच्या असतात, त्यांच्यावरती जो प्रेम करतो तसंच इतरांबद्दलच्या करायला पाहिजे, ज्याच्यामुळे भांडण, तंटे आणि झगडे होणार नाही. या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि आपले मुलं चांगले हँडरायटिंग, चांगलं इंग्रजीचं ज्ञान मिळवतील त्या दृष्टिकोनातून आता सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून स्वतःहून इंग्रजी आणि चांगली हँडरायटिंग सगळ्या गोष्टी कशा करायच्या त्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. That's